सर पुढचा जो सिनारिओ आहे की साधारण 60 वर्षाच्या पुढच्या वयोगटातली लोक ज्यांना गुडघ्याच्या भोवती सूज आहे, त्यांना वेदना बऱ्यापैकी होत आहे आणि त्यांना संधिवात झाला असं डॉक्टरांनी सांगितलंय आणि ट्रीटमेंटमध्ये कॉर्टिकोस्टेरॉइड म्हणून एक इंजेक्शन त्यांना घ्यायला सांगितलं आहे. ते नक्की काय असतं कॉर्टिकोस्टेरॉइड इंजेक्शन आणि अशा लोकांमध्ये त्याचा कितपत फायदा होतो? तर जेव्हा गुडघा दुखतो त्याची बरीच कारणं असतात. एक प्रामुख्याने त्याचं कारण म्हणजे ऑस्टिओआर्थरायटिस, गुडघ्याच्या आवरणाची झीज आणि त्याच्यामुळे होणारा संधिवात म्हणजे ऑस्टिओआर्थरायटिस. आणि ह्या कंडिशन्समध्ये स्टेरॉइड इंजेक्शन हे वापरले जातात, रुटीनली वापरले जातात. तर त्याचा फायदा आहे का, तो घ्यायला पाहिजे का, हा जो तुमचा प्रश्न आहे, तर त्याचं उत्तर आहे हो. गिव्हिंग स्टिरॉइड इंजेक्शन इन द नी जॉईंट, गुडघ्यात स्टिरॉइड इंजेक्शन देणं ही एक चांगली गोष्ट आहे. याच्यामुळे गुडघ्याची दुखापत कमी होते. पण एक आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की ही गुडघ्याची दुखापत जी स्टिरॉइड इंजेक्शन कमी होते ती काही कालावधीसाठी आहे. 2 महिने, 3 महिने, 4 महिने, पण त्याच्यानंतर ते दुखणं परत उद्भवणार, हे आपण समजून घ्यायला पाहिजे. आणि बरेच लोक मला विचारतात की स्टिरॉइड घेणं हे चांगलं नाही, तुम्ही स्टिरॉइडची इंजेक्शन गुडघ्यात देतायत डॉक्टर. सो इंट्रा आर्टिक्युलर इंजेक्शन, गुडघ्याच्या आत इंजेक्शन स्टिरॉइडचे घेणे त्याच्यात काही साईड इफेक्ट नाही. पण आपण तोंडावाटे जे स्टिरॉइडच्या गोळ्या घेतो त्या गोळ्या तुम्ही सांभाळून घ्या. अनलेस तुमच्या डॉक्टरने सांगितले की हे घ्यायलाच पाहिजे, ह्याला काहीच पर्याय नाही, तर मग तुम्ही नक्की घ्या. कारण आय एम शुअर ते गुडघ्याचे जे इंजेक्शनमुळे जी दुखापत ला बरं होतं, स्टिरॉइड ही गोळ्या तोंडावाटे त्या डॉक्टरने समजून दिलं असेल. पण गुडघ्यात इंजेक्शन सोडल्याने त्याची हानिकारक इफेक्ट्स नाहीत, त्याचे तोंडा वाटे स्टिरॉइड घेतल्यामुळे असू शकतात.